यावर्षी नवीन काही निर्णय जे माळेगावमध्ये आढावा बैठक येत असते त्याच्या अगोदर आताच बोलतो मी साहेब सगळं त्याचं नेतृत्व करत होते. आज त्यांनी मला मग सन्मान दिला की आपण अध्यक्षपद आणि खरं म्हणजे या जिल्ह्याचा खासदार असल्यामुळे मी मला अध्यक्ष व्हायलाच पाहिजे त्यांनी मला सन्मान दिला त्यांचे खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी मी आज खासदार झालो केवळ म्हणजे आपल्या मीडियाच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बरोबर मला 70,000 दिलं त्यामुळे या ठिकाणी खासदार झालो. आज या ठिकाणी अनेक निर्णय असे म्हणजे साहेबांचे आमचे आम्ही अनेक निर्णय घेतले की ह्या ठिकाणी जागा आहे गावचा प्रॉब्लेम आहे काही लोकांनी कब्जा केलेला आहे गाव काय 2-2.5 एकर जमीन आहे टेम्पररी ती जागा आम्ही ताब्यात घेतलेली आहोत. निवडणुकीनंतर कशा गाड्या बांधून देते तेही आम्ही ह्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि लंबी आजार हा होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही चांगलं एक पाऊल उचललं आणि पुढं इन फ्युचरमध्ये माळेगाव हे कसं भारतामध्ये पूर्ण प्रसिद्ध होईल कसं हायलाईट होईल आणि देशाच्या पंतप्रधानापर्यंत ही कसा विषय जाईल आम्ही ह्याचा नक्की प्रयत्न करू. आम्ही दोन्ही खासदार साहेबांनी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथून पुढं फ्युचर आमचे खासदार साहेब तर नक्की पुढच्या वेळेस म्हणते होती जर खासदार पुढं सगळ्यांनी साथ दिली तर नक्की केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये त्यांच्याकडे आम्ही दोघं म्हणतो. मला जर चान्स मिळाला तर मीही म्हणा आज तुम्हाला का माळेगावला आम्ही एक वेगळं स्वरूप आणल्याशिवाय राहणार नाही. जे मागं कुणी केलं नाही ते आम्ही दोघं म्हणून खासदार आम्ही दोघं या ठिकाणी वचन देतो तुम्हाला आम्ही ह्या माळेगावला येणाऱ्या 5 वर्षामध्ये वेगळं असं ऐतिहासिक असं आज मोदी साहेब एक वेगळं त्यांचं विजन आहे की भारताला एक महासत्तेकडे घेऊन जाण्याचं एक आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न आहे. तसं या माळेगावला देखील तो सन्मान त्या ठिकाणी आत्मनिर्भर बनण्याचा माळेगावला इथल्या लोकांना जसं काम मिळालं पाहिजे. हे नगरगावचं गाव आहे पाण्याचा प्रॉब्लेम बाकी त्याच्यामध्येच त्यांचं काही जी काही इन्कम आहे याच्यामध्ये इन्कम होतं नंतर यांना उपासमारीची वेळ होती येते त्यामुळं उपासमारीची वेळ येऊ नये ह्यासाठी आम्ही नक्कीच शासन तरी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. माळेगावमध्ये विलासरावांचं स्मारक झालं पाहिजे बिलकुल ह्या ठिकाणी आता साहेबांची जी मागणी आली जास्त आहे कारण विलासराव देशमुख साहेबांना सगळ्यांना माहिती का महाराष्ट्राला माहिती विलासराव साहेब आपल्या देशाला महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व मिळालं खंबीर नेतृत्व मिळालं आणि ह्या महाराष्ट्राने लातूर जिल्ह्याचा तर विकास झालाच झाला पण पूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला. त्यांनी अनेक लोक मोठी केली अनेक त्याचं लोकांना मोठं केलं आणि अनेक लोकांना एक विजन दिलं एक लातूर पॅटर्न कसा असावा लातूर पॅटर्न हा पूर्ण देशामध्ये कसा गाजला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात कसा गाजला पाहिजे. आदरणीय त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 11-12 वर्ष विलासराव देशमुख यांनी त्यांनी जे विकास केला या ठिकाणी एक दाखवून दिलं महाराष्ट्राला की कसं विकास करायला पाहिजे त्या महाराष्ट्राचा त्यांनी जो पाठवला आहे त्यांचं नक्कीच चांगलं असं पद्धतीनं नाव घेतलं जातं आदरणीय विलासराव देशमुख सभाचं. नक्की ह्या ठिकाणी आदरणीय विलासराव देशमुखाचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. आता जे काही खासदार साहेब मला सांगतील ते ह्या ठिकाणी ते खासदार म्हणून तुम्ही निधी